आज आपण जाणार आहोत पुण्यातील सुप्रसिद्ध आणि पुण्याजवळच असलेले एक रहस्यमय आणि ऐतिहासिक मंदिरात. तर तिथे गेल्यावर एक असं भिंतीवर सुंदर शिल्प आहे आणि मोठा नंदी आहे, पण बाहेर काही मूर्तींचे हातपाय तुटलेले दिसतात. तर ते का, तर तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार मंडळी, कडू नमस्कार कर. नमस्कार नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अमोल जयश्री ब्लॉग्स मध्ये. की आम्ही चाललोय कुठल्या मंदिरात चाललो आपण? बुलेश्वर मंदिरात. आणि तिथं मी याच्या अगोदर गेलेली आहे बुलेश्वरला. सकाळीच म्हणजे साधारणपणे 9:30 ते 10च्या दरम्यान आम्ही निघालो होतो पुण्याजवळ असलेल्या बुलेश्वर मंदिराच्या दिशेने. पुण्यापासून साधारणपणे 45 ते 50 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. पुणे हडपसर सासवड रोड किंवा सोलापूर हायवेवरून यवतजवळून वळण घेतले की पुढे टेकडीवरच हे मंदिर दिसायला लागतं. रस्त्यात खूपच शांत आणि निसर्गमय वातावरण आहे. तर महादेवाच्या मंदिरात गेलो आणि बाहेर कपाळावर गंध लावून नाही घेतला तर हे असं कधी होणार नाही. तर आम्ही नेहमी जेव्हा पण महादेवाच्या मंदिरात जातो किंवा कुठल्याही पंढरपूर किंवा असं कुठल्याही मंदिरात जाणार असेल तर बाहेर असणारा जो गंध लावतात त्यांच्याकडून नेहमी गंध लावून घेत असतो. मला तर खूपच जास्त आवडतं गंध लावायला. जर तुम्हाला आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मंदिरात आणि मोठा घाट होता ना? हो, जास्त मोठा होता आणि 1 तास लागला घरापासून आम्हाला सुद्धा. मी 16 सोमवार तर केलेच आहेत मागच्या वर्षी आणि नंतर माझे प्रदोष पण चालू आहेत आणि प्रदोष तर माझे कंटिन्यू असतात. पण प्रदोषच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जायला मला वेळच भेटत नाही आणि मी घरीच पूजा करत असते. त्यामुळंच मी महादेवाच्या मंदिरात जेव्हा मला वेळ भेटेल तेव्हा मी जायचा प्रयत्न करतच असते. तर आज मी म्हणूनच महादेवाच्या मंदिरात येण्यासाठी हट्ट केला होता. पण सुट्टी असल्याच्या कारणामुळे तिथे पण भरपूर जास्त गर्दी झाली होती आणि तिथे काहीतरी प्रसाद वाटप पण होतं, त्यामुळेच जास्त गर्दी झाली होती. आणि मी जेव्हा मागच्या वेळेस आले होते तेव्हा पण खूप जास्त गर्दी होती. तेव्हा पण मला दर्शनाला जवळजवळ 1 ते 1.5 तास लागला होता. पण आज किती वेळ लागतोय आणि किती नाही तर ते तुम्ही बघाच पुढे व्हिडिओमध्ये. मंदिराचा बाहेरून व्ह्यू असा काही दिसत होता, जणू काही तो किल्लाच आहे. पण मी वाचलेलं आहे काही ठिकाणी की त्याला मंदिराला प्रोटेक्शन व्हावं म्हणून त्याला किल्ल्यामध्ये रूपांतर केलं होतं बाहेरून. त्यामुळेच त्याचं किल्ल्याचं रूप दिसतंय बाहेरून. आणि तो पूर्ण किल्ला दगडामध्ये बनवलेला आहे आणि किल्ल्याच्या आतमध्ये मंदिर आहे. चला बघूया. आतमध्ये मंदिरामध्ये आल्यानंतर लगेच खूप जास्त थंड असं वातावरण थंड वाटायला लागतं आणि असं वाटतं AC पण फिका पडेल या ठिकाणी. असं खूप जास्त गार आहे. आणि नंतर असा अद्भुत असं मोठा नंदी आहे तिथे. त्या नंदीचं एक वैशिष्ट्य आहे की त्याचं मान अशी थोडीशी वाकडी आहे आणि त्याच्याच समोर असा मोठा असा त्रिशूळ आहे. आतमध्ये शिवलिंगाचा व्हिडिओ घेण्यासाठी पूर्णपणे सक्ती केली होती, तर तो व्हिडिओ मला घेता नाही आला. पण मंदिराचा परिसर बघूया आपण आता. असं मानलं जातं की हे मंदिर 13व्या शतकात यादव काळात बांधलं गेलं आहे. नंतर या परिसरावर हल्ले झाल्यामुळं मंदिराचं संरक्षण करण्यासाठी त्याला किल्ल्यासारखा आकार देण्यात आला. हे मी मगाशीच सांगितलं आहे तुम्हाला की त्याला किल्ल्यासारखा आकार का दिला होता, की त्याचं संरक्षण व्हावं म्हणून. काही इतिहासकांच्या मते या ठिकाणचं जुनं नाव म्हणजे मंगळगड होतं, म्हणजेच तो गड होता असा. मंदिराच्या बाहेरच्या भिंतीवर खूप सुंदर शिल्पकला दिसते, पण त्याचबरोबर काही मूर्तींचे हातपाय तुटलेले दिसतात. इतिहासात असं सांगितलं जातं की आक्रमकाच्या काळात काही हल्लेखोरांनी या मूर्तीची तोडफोड केली आहे. म्हणजेच मुघलांनीच या मूर्तींची तोडफोड केली होती. आजही त्या मूर्ती त्या काळाची साक्ष देताना दिसतात. तर बुलेश्वर मंदिराचा इतिहास असा, इथे महादेवी पार्वतीने
महादेवाला भुलवण्यासाठी नृत्य केले होते, त्यामुळेच या मंदिराचं नाव भुलेश्वर असे पडले होते. वातावरण इथले खूप थंड असल्यामुळं इथे एकदम छान असं मन रमतं. प्रसन्न वातावरण आणि भगवान शिवाचं दर्शन घेतल्यावर खरंच मनाला खूप समाधान मिळतं. टेकडीवर असल्यामुळं इथून आसपासचे निसर्गही खूप सुंदर दिसतो. तिथे जवळपास अर्धा 1 तास आम्ही फोटो वगैरे काढले आणि तिथे मूर्तींची पाहणी केली. तर खूप छान असं वाटत होतं. नंतर आम्ही मंदिरात गेलो आणि दर्शन झालं तर मनाला ही वेगळी शांतता भेटते आणि अजिबात गर्दी वगैरे वाटत नव्हती. तर मी मगाशीच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी मागच्या वेळेस जेव्हा आले होते तेव्हा खूप जास्त गर्दी होते, पण ह्यावेळेस मला अजिबात गर्दी जाणवली नाही. नंतर तिथेच वडाच्या झाडाखाली एक महादेवाची पिंड होती, तर तिथे आम्ही दर्शन वगैरे घेतले आणि नंतर एका ठिकाणी छोटंसं असं मंदिर होतं, तर तिथे सर्व लोक फोटो वगैरे काढत होते. तर इथला परिसर खूपच स्वच्छ आणि एकदम मनाला भावून ठेवणारा होता. तर खूप छान वाटत होतं परिसरात फिरून आणि एकदम स्वच्छ वन वाटत होतं. बाकी सगळे लोक फोटो वगैरे काढत होते आणि ते गोडू आणि मी पण चान्स सोडला नाही फोटो काढायचा. नंतर इथे प्रसाद पण होता आणि तर मंदिरात एक वैशिष्ट्य सांगायचं राहिलं की मंदिरात शिवलिंगावर जर प्रसाद ठेवला तर तो प्रसाद आपोआप गायब होतो, तर असं म्हटलं जातं. काय घ्यायचं कसं दाखव. भारी आहे, चांगलं. तर तिथलीच एक मुलगी अमोलचा हात पकडून मागे लागली की मला बॉल घेऊन द्या. ॲक्च्युली मला पण डोक्यात बसत नाही आहे तिचं काय म्हणणं होतं की बॉल घेऊन ती परत बॉल तिथेच विकती. तर असं मला वाटतंय, कारण लावलंय मी. गोडू दे तिला, गोडू. दर्शन आणि ते सगळं झालंय, तर आम्ही आता निघालोय. घाट उतरतोय आणि खूप छान दर्शन झालं. ह्या वेळेस जास्त लाईन नव्हती, खूप शांतता होती मंदिरात. पण जनरली महादेवाच्या मंदिरात शांतता असते. जेवण वगैरे करू इथंच रस्त्यामध्ये कुठेतरी हॉटेलमध्ये. तिथं प्रसाद होता, पण कुठं म्हटली की आमचाच प्लॅन होता की घेऊया प्रसाद घ्यायला. यांना पण उपवास होता, मी एकटीनेच प्रसाद घेतला असता, तर म्हटलं जाऊ द्या. दर्शन वगैरे झाल्यानंतर घरी येताना एक हॉटेल लागतं, हॉटेल कांचन म्हणून. तर ते हॉटेल आत्तापर्यंत माझं बेस्ट हॉटेल होतं, कारण कांचन हॉटेलमध्ये इतकं छान ॲम्बियन्स होता आणि त्यांचं खूप छान, म्हणजे त्यांची पद्धत मी तुम्हाला दाखवतेच व्हिडिओमध्ये, की खूप छान होतं. तिथे गेल्यावर नवीन असं काहीतरी बघायला मिळालं. तर त्यांचं सगळं सर्विंग वगैरे जे होतं ते सगळं तांब्याच्या याच्यातलं होतं. अमोलला उपवास सोडायचा होता आणि माझा काही उपवास नव्हता, तर आम्ही इथे पनीर ऑर्डर केली होती आणि मी तुम्हाला तेच दाखवते की जे स्पून होते ना ते पण त्यांचे तांब्याचे होते आणि त्याच्यानंतर लोणचं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पण युनिक होत्या. जेवण वगैरे झालं आणि तिथला हॉटेलचा थोडासा परिसर आम्ही बघत होतो. तर तिथे छान असं त्यांनी एक माउंटन एरियासारखं केलं होतं की तिथे लहान मुलांना खेळायला आणखी फोटोज वगैरे काढण्यासाठी. तर खूप छान असं प्लेस आहे आणि हॉटेल तर खूप छान, बेस्ट हॉटेल इन पुणे, व्हेज हॉटेल. तर गोडू मस्त एन्जॉय करत होती, तिला खूप जास्त आवडलं होतं. तिला खाण्यापेक्षा खेळण्यातच जास्त इंटरेस्ट असतो आणि लहान मुलांना तर तेच पाहिजे असतं. तर तुम्ही पण माझ्या मताशी सहमत आहात का, मला हे कमेंट करून नक्कीच सांगा. तर डिस्क्रिप्शनमध्ये मी हॉटेलचा ॲड्रेस टाकेलच आणि नंतर आम्ही आमच्या घराकडे वळालो. तर मी माझा ब्लॉग इथेच एंड करते. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.